नमस्कार, मी दिव्या सांगलीकर आपल्या सगळ्यांचं जस्ट फॉर आर्टच्या यूट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत करते. तुम्ही सुद्धा जर का नियमितपणे चालण्याचा व्यायाम करत असाल आणि तुमचं वय हे 30 किंवा 40च्या आसपास असेल तर तुमच्याही मनात हा प्रश्न पडत असेल की खरंच फक्त चालण्याने मला सर्वांगीण व्यायाम होऊ शकतो का? ह्याच्याबरोबर मला अजून काही करायचं गरज आहे. सो या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळणारच आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्ही आमच्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलेलं तर नक्की सबस्क्राईब करा आणि आमच्या चॅनेलला जॉईन करा, जेणेकरून हा जो आमचा मोफत उपक्रम चालू आहे आपल्या सगळ्यांपर्यंत आरोग्यविषयक माहिती पोहोचवण्याचा, तो असाच अविरतपणे चालू राहू शकतो. सो जॉईन करण्यासाठी तुम्हाला फक्त खालती जे जॉईन बटन दिलं आहे तिथे क्लिक करायचं आहे. तिथून एक नवीन पेज ओपन होईल. तिथे तुमचे प्रश्न किंवा तुमची इन्फॉर्मेशन घालून मग तुम्ही पुढे ती कंप्लीट जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करू शकता. सो चालण्याचा हा साधा सोपा व्यायाम आहे. त्याच्यामध्ये आपल्याला कुठल्याही गोष्टीची गरज नसते. सहज कुठेही कधीही आपण करू शकतो आणि जे तरुण मंडळी आहेत ते सुद्धा हा चालण्याचा व्यायाम प्रकार अगदी आवडीने आपल्या रोजच्या जीवनामध्ये घेऊन येऊ शकतात. पण याआधी मला तुम्हाला विचारायचं आहे की तुमचं वय काय आहे आणि तुम्ही आठवड्यातनं रोज साधारण किती दिवस चालण्याचा व्यायाम करता? सो तुम्ही मे बी 50शीत असाल, तुम्ही 20शीत असाल किंवा 30शीत असाल तर नक्की तुम्ही किती वेळा आठवड्यातनं वॉकिंग हा एक एक्सरसाइज किंवा व्यायाम प्रकार म्हणून वापरता, हे खालती कमेंटमध्ये नक्की लिहा. आता होतं काय, 30 किंवा 40 या एज ग्रुपमध्ये म्हणजे जास्तीत जास्त असं आमच्याकडे जेव्हा लोक ऑनलाईन कन्सल्टेशनसाठी येतात तर असं पाहिलेलं आहे की तुमच्याकडे वेळेचा अभाव असतो. बरेचदा आपल्याला ऑफिस असतं, काम असतं किंवा काही महिला असतील तर त्यांना मल्टीटास्किंग करायला लागतं. घर पाहणं, घरातली लहान मुलं, काम किंवा आपला व्यवसाय, या सगळ्यांकडे लक्ष देणं खूप गरजेचं असतं आणि ह्याच्यामध्ये जिममध्ये जाणं, रोज साधारण 1-1.5 तास काढणं हे खरंच खूप चॅलेंजिंग होऊ शकतं. जर का तुम्हाला हे करणं अवघड वाटत असेल तर तुम्ही नक्कीच चालण्याचा जो व्यायाम प्रकार आहे तो तुमच्या रोजच्या एक्सरसाइज रुटीनमध्ये इन्क्लूड करू शकता. फक्त त्याच्यामध्ये जर का थोडेसे फरक केले किंवा थोडेसे काही बदलाव केले तर तुम्हाला या व्यायाम प्रकाराने सर्वांगीण व्यायाम केल्याचा नक्कीच फायदा मिळेल. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की जेव्हा आपण वॉकिंग हा एक एक्सरसाइज म्हणून करतो तर आपला स्पीड किती आहे. मी नेहमी माझ्या सगळ्या व्हिडिओजमध्ये सांगत असते, तुम्ही यापूर्वी पाहिलंही असेल की आपण जेव्हा वॉक करायला जातो तर आपण आपला वॉक जो आहे तो ट्रॅक केला पाहिजे. म्हणजे तुम्ही गुगल फिट वापरा, स्ट्रावा वापरा किंवा अजून खूप सारे ॲप्स आहेत मार्केटमध्ये, तर त्यापैकी कुठलंही एक ॲप ज्याच्यामध्ये तुमचा किती डिस्टन्स वॉकिंग झालेलं आहे आणि ते किती वेळात झालं हे बघणं खूप गरजेचं आहे. आता 30शीमध्ये किंवा 40शीमध्ये का आपल्याला थोडंसं एक्सरसाइजकडे लक्ष देणं गरजेचं आहे? कारण की 40-50 नंतरचं जे आपलं आरोग्य आहे ते आत्ताच्या या काही वर्षांवरती आपण काय करतोय, आपल्या हॅबिट्स कशा आहेत याच्यावरती अवलंबून राहणार आहे, बरोबर. सो वॉकिंग हा एक एक्सरसाइज आपल्याला आपलं हृदयाचं आरोग्य एकदम सुदृढ ठेवण्यासाठी मदत करू शकतो, कार्डिओ एक्सरसाइज करण्यासाठी मदत करू शकतो. सो जर का तुम्ही एक महिनाभर आपलं चालणं जे आहे ते ट्रॅक केलं आणि फक्त पाहिलं की मला साधारण 5 किलोमीटर कंप्लीट करायला 1 तास लागतोय का 50 मिनटं लागत आहेत का, मला म्हणजे 1 तासापेक्षा जास्त 1.25 तास लागतोय, ओके. आणि दर आठवड्याला हा वेळ कमी करत जरी गेला तरी तुमचा चालण्याचा स्पीड आणि इंटेन्सिटी जी आहे ती वाढू शकते, बरोबर. सो सगळ्यात पहिले आपल्याला स्पीड वाढवायचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला आपली जी इंटेन्सिटी आहे ती वाढवायची. सो आता इंटेन्सिटी तुम्ही कशी वाढवू शकता, तर साधारण समजा 2 ते 3 आठवडे झाले आणि तुम्ही रेग्युलरली वॉकिंग करत आहात तर मग आता तुमच्या वॉक करण्यामध्ये तुम्ही जॉगिंग करणंसुद्धा ॲड करू शकता. म्हणजे काय करायचं, साधारण 2 मिनटं वॉक करायचा आणि साधारण 30 सेकंड जॉग करायचा. एवढा फास्ट करायचा की थोडंसं आपली दमछाक व्हायला पाहिजे किंवा पळणं आणि चालणं ह्याच्यामधला तो स्पीड असला पाहिजे, बरोबर. आता तुम्हाला या एज ग्रुपमध्ये मी असं अज्युम करते की कुठल्याही प्रकारच्या तक्रारी नाही आहेत, कुठेही काही दुखत खुपत नाही आहे आणि तुम्ही आरामात हा जो जॉगिंगचा जो प्रकार आहे तो इन्क्लूड करू शकता. मी असं नाही म्हणत आहे की कम्प्लिटली वॉकिंग सोडून जॉगिंगकडेच जायचं आहे, पण आपण ह्याला ऑल्टरनेट वॉक जॉग असा एक तुमचा जे रुटीन आहे ते तुम्ही सेट करू शकता, जेणेकरून तुम्हाला ते थोडंसं चॅलेंजिंग होईल. तिसरी गोष्ट, आता ह्या दुसऱ्या लेवलला आल्यानंतर तुम्हाला जर का असं वाटत असेल की अजून मला थोडंसं माझी वॉकिंगची जी इंटेन्सिटी आणि क्वालिटी आहे ती वाढवायची आहे, तर तुम्ही काही वेट्स किंवा बेल्ट्स असतात जे तुम्ही पायाला लावू शकता. म्हणजे तुम्ही मूवीजमध्ये किंवा जे मॅरेथॉन रनर्स आहेत त्यांना पाहिलेलं असेल
ते पायाला वेट्स बांधून मग रन करतात किंवा चालतात, तर त्याच्यामुळे काय होतं, पायाची स्ट्रेंथ वाढते. तसंच आपल्याला जर का स्ट्रेंथ ट्रेनिंग करायचं असेल तर साधारण अर्धा किलो 1 किलोचे जे वेट्स असतात ते पायामध्ये बांधून मग तुम्ही 50 मीटर 100 मीटर एवढा डिस्टन्स तुम्ही चालू शकता. ओके, फक्त हे करताना थोडंसं तुम्हाला वैयक्तिक मार्गदर्शनाची गरज पडू शकते. तर तुम्हाला गरज वाटलीच तर तुम्ही आमचं हेल्दी लाईफ प्रो कन्सल्टेशन जे आहे ते नक्की घेऊ शकता आणि तुमचा चालण्याचा हा जो प्लॅन आहे तो तुम्ही कस्टमाइज आणि तुमच्या रुटीननुसार कसा करायचा हे नक्की तुम्ही आमच्या टीमकडनं बनवून घेऊ शकता. सो आपण परत येऊयात की चालण्याची इंटेन्सिटी वाढवण्यासाठी तुम्ही थोडेसे वेट्स सुद्धा ॲड करू शकता, जेणेकरून तुम्हाला इनडायरेक्टली स्ट्रेंथ ट्रेनिंग सुद्धा होईल. आता ह्याच्यानंतर खूप महत्त्वाची जी स्टेप आहे तरुणांसाठी, ती म्हणजे व्यायाम करायच्या आधी आणि केल्यानंतर स्ट्रेचिंग आणि कूल डाऊन ह्या 2 गोष्टी करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. सो तुम्ही कुठल्याही एज ग्रुपमध्ये असाल खरं तर, पण तुमचं स्ट्रेचिंग आणि कूल डाऊन हे खूप महत्त्वाचं आहे. पहिले 3 ते 4 मिनिटं स्ट्रेचिंग करून बॉडीतले जे आपले मसल्स आहेत त्यांना ॲक्टिव्ह करणं आवश्यक असतं, जेणेकरून जो काही पुढचा 40 मिनिटं आपण एक्सरसाइज करणार आहोत त्याच्यामुळे आपल्या मसल्सवर ताण नाही येणार, हे बघणं आवश्यक आहे. आणि एकदा व्यायाम करून पूर्ण झाला की मग नंतर स्ट्रेचिंग केलं की मग आपल्याला कुठेतरी दुखतंय किंवा मसल्सवर स्ट्रेस येतो, ह्यासारख्या आपल्या ज्या तक्रारी आहेत त्यासुद्धा नाहीशा व्हायला मदत होईल. राईट. सो ह्या होत्या काही टिप्स आपल्या तरुण मंडळींसाठी की ते कशाप्रकारे चालण्याचा व्यायाम आपल्या रुटीनमध्ये इन्क्लूड करू शकता. तुम्ही नक्की या इम्प्लिमेंट करा आणि तुम्हाला यातली कुठली टिप आवडली ते सुद्धा खालती कमेंटमध्ये लिहा. तुम्हाला अजून कुठल्या विषयावरती माझ्याकडनं माहिती हवी असेल, व्यायाम, एक्सरसाइज किंवा ओव्हरऑल हेल्थ, तर खालती कमेंटमध्ये नक्की तुम्ही मेन्शन करा. आपण परत भेटूयात पुढच्या आठवड्यामध्ये अजून काही नवीन टिप्स बरोबर. तोपर्यंत धन्यवाद.